इथे आल्यावर म्हणजे माझं ऑलरेडी हाय रिस्क होते. मी हायपोप्लास्टिक युटेरस असल्यामुळे असं खूप ठिकाणी म्हणजे औरंगाबाद, पुणे, आयुर्वेद वगैरे खूप सारे ट्रीटमेंट केले. मी 4 वर्षापासून तेच करते. मला ऑलरेडी म्हणजे पिरियडचा प्रॉब्लेम असल्यामुळं असं वाटलंच नाही की मला ही गोष्ट कधी इझिली भेटेल म्हणून. पण नंतर इथे आल्यानंतर सरांना भेट दिल्यापासून होप्स वाढले माझी की नाही, इथं आल्यावर आपण काहीतरी होईल आपलं. पहिल्या वेळेस माझं IVF फेल गेलं तर मी पूर्णपणे खचून गेले ते. पण इथे इथे आल्यावर असं वेगळीच पॉझिटिव्हिटी येते की असं वाटतं की नाही, इथे काहीतरी होईल म्हणून. नाही तर मी सगळीकडे जाऊन आले पण मला सगळं म्हणजे दुःख सहन करावं लागलं. आणि आज तर माझ्या म्हणजे जन्मल्यापासून इतका अनोखा क्षण आहे आनंदाचा की मी शब्दात पण त्या गोष्टीचं म्हणजे एवढं डिटेलनी सांगू शकणार. किती वर्ष झाली? मला 5 वर्ष झाले. माझं ते BMS झाल्यामुळे जास्त दिवस लागले ना. लग्नाला लेटच झालं लग्न माझं. म्हणजे कोणते पण डॉक्टर गेले तर त्यांनी असं हीच नाही म्हणजे गॅरंटीच नव्हती दिली ना. बरोबर आहे. सगळ्यात पहिले तुमचं आयुष्यात सगळ्यात आनंदाचा क्षण जन्मल्यापासून. हा ना, मला माहिती आहे तुम्ही टेन्शन मध्ये होता ना. इतक्या लवकर नाही कळत ते ताई. हो, खूप चांगला रिपोर्ट आहे. 4899 आहे. 100च्या वर पाहिजे. नाही असं काही नाही. बसता तू बहिणीसारखीच्या माझ्या बस. देवाची कृपा असते ताई, आपण फक्त प्रयत्न करतो. परीक्षा घेतली सर्व. हो ना, मी तुम्हाला त्या दिवशी नाही म्हटलं का तुमच्या बरोबर माझी पण परीक्षा आहे. नाही तर रिलॅक्स राहा थोडंसं. त्या भावना पण महत्वाच्या असतात. तुम्ही खरंच मला देव म्हणून भेटलं. आपलं काम आहे ते प्रयत्न करणे आणि सगळ्यात माहिती मला. आणि तुमचं यावेळेस थोडं तुम्ही टेन्शन मध्येच होते, जरा सोडायच्या आधीपासूनच टेन्शन मध्ये होते. मला वाटतं तुम्ही PRPच्या दिवशी असं वाटतं की इथे खरंच देव भेटला. हो ना ताई, कारण काय आहे की त्या दिवशी आल्या होत्या ना या सरांबरोबर, त्या दिवशी टेन्शन मध्ये होत्या. उलट त्याच म्हणत होते की या महिन्यात थांबा म्हणत होते. आहे की नाही, तुम्ही म्हणत होते ना या महिन्यात थांबा म्हणून. मीच म्हटलं ताई तुझी ET चांगली तयार झाली, करून टाकू आपण. आणि काल पण मला सर आले होते, भेटले मला, बंधू आले होते पवार सर. त्यांना म्हटलं सर काही नाही, तुम्ही रिलॅक्स राहा, चांगला रिपोर्ट येणार आहे. आपल्या हातात प्रयत्न करणं आहे सर. मी तर सर्वांसाठीच प्रयत्न करतो, पण मला दीदीबद्दल जास्त वाटत होतं. कारण मला माहिती किती नाही म्हटलं तर फॅमिली स्ट्रेस असतो. स्वतः त्या डॉक्टर असल्यामुळे त्यांना अजून जास्त वाटतं त्या गोष्टीचं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण इथून पुढे पण आपल्याला खूप काळजी घ्यायची, कारण आपले पूर्ण 9 मंथ्स आपले रिस्कीच आहे. पण सगळ्यात मेन पायरी हीच आहे, पॉझिटिव्ह आहे ना. आणि खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे, नुसतं पॉझिटिव्ह नाहीये. म्हणजे 4800 म्हणजे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. स्ट्रेस मध्येच होते. हो ना, हो ना. आता एकदम रिलॅक्स राहा, कारण आपल्यासाठी आता पुढचे पण दिवस खूप महत्वाचे. आपण पूर्ण जोर लावणार आहे. आपल्याला आता गर्भाची वाढ झाली पाहिजे, हार्टबीट झाले पाहिजे. पण 3 महिन्यानंतर तुला चांगला गर्भ झाल्यानंतर आपण टाका पण देणार आहे ताई तुला, कारण आपल्याला पूर्ण एफर्ट्स करायचे आता.